बघू शकता कसला नजारा आहे, जबरदस्त गंमत बघ गंमत. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. म्हणजे शिकलं पाहिजे. मुलींचं मला लय भारी वाटतं, शाळेत जातात एवढ्या. लालपरी म्हणजे लालपरी. एवढी मजा आहे ते पाहायला. बघू शकता तुम्ही कसा आहे पाठीमागा. स्कूल बस आलेले ट्रॅक्स सगळी मुलं निघालेत बघा शाळेत. कशी घरं आहेत, वस्ती आहेत बघू शकता तुम्ही. गोठा है, राहणीमान, बैल खिल्लारे. म्हणजे शिकलं पाहिजे. मुलींचं मला लय भारी वाटतं, शाळेत जातात एवढ्या कठीण परिस्थितीत सुद्धा शाळा शिकायला त्यांची तयारी आहे. मला खूप छान वाटतं. स्कूल बस पण आलेले आहे, म्हणजे ट्रॅक्स आलेले निघाल्यात आपल्या शाळेत. छान, खूप छान. अजून त्या पद्धतीची घरं आहेत बघू शकता तुम्ही. साधं नुसतं त्याला हे करून त्याच्यावरती माती लावून त्या पद्धतीचं घर आहे, त्याच्यामध्ये राहायचं. वर तर साधं नुसतं पालापाचोळा टाकलेला. हेच तर महाराष्ट्रामध्ये पाहिजे असतं. प्रत्येक गाव, प्रत्येक ठिकाण कसं आहे काय, हीच तर मजा असते. इकडं तर बघितलं तर जबरदस्त निसर्ग सोडणार. भागात लाल परी येते, लाल परीला सलाम. मला शेवटच्या भागात लाल परी आली नाही, लय महाराष्ट्राचा अभिमान वाटतो. शेवटी लाल परी ही आलीच पाहिजे आपल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत. खरंच मस्त वाटतं. लाल परी म्हणजे लाल परी. महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. बहारनपूर, भुसावळ, रावेर आता MP आहे. ही बॉर्डर क्रॉस केली की महाराष्ट्र बॉर्डर. जिकडे तिकडे बघितला की ऊसच दिसतोय, एखादं काय कापसाचे आहेत, तूर आहे काही ठिकाणी, केळी बघाल तिकडे केळी. मस्त वाटते. केळाची पानं बघितली ना फ्रेश वाटते. केळाची पानं जे होताना इकडे तिकडे वापरतो कसं वाटतं फ्रेश. आणि इकडे बघल तिकडे केळीची पानं आहे. केळी भरली काय? केळी भरली काय? चला ओके. केळीचा ट्रक भरलाय.
पहिलाच अनुभव आहे. पाणी एवढं जबरदस्त आहे, बघू शकता तुम्ही. लय खतरनाक पाणी. गाडी इकडे पाठीमागं उभी आहे. कलाकाराला गाडी काढणार आहे साहेब. जबरदस्त काम आहे पाण्याचं. पाण्यातनं काढतोय ट्रकवाला. जबरदस्त काम आहे चालू. पाण्यातनं काढायचा ट्राय. गाडी आहे मजबूत. कशामुळे पाणी आलं एवढं? अच्छा, वर पाऊस पडला इकडे येते का? ते कुठला एरिया म्हणायचा? रावेर तालुका नाही हे एरिया. हा, उतखेडा गाव. उतखेडा. ठीक आहे. म्हणजे वर धरणात पाणी पडले की येते का? वर याच्यात पहाडीत पाऊस पडला की पाणी भरपूर येतं. गाडी नेणं रिस्कीच आहे. ते काय कमी होणार काय पाणी का नाही? किती वेळ लागणार? अरे बापरे, 2-2.5 तास चाललंय इकडे. मज्जा, मासे बिसे टाकाटाक काम चालू आहे. मजा घेतलीच पाहिजे. बघू शकता तुम्ही, लय खतरनाक पाणी आहे. मी पहिल्यांदाच असं बघितलंय. काय आलं, बंद झाली काय? रोडला धक्का मारतो काय? पहिल्यांदाच बघितलंय असं बाबा. रस्ता ब्लॉक झालाय आणि पुढं रोड नाही आहे. चला दुसरा कुठला रोड आहे पाहूया. तिकडचा रस्ता बंद होता म्हणून आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो. जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, संकट आली तर संकटाच्या नादाला लागू नका. मार्ग चेंज करा, ऑटोमॅटिक संकट निघून जाईल. आता बघा काय मजा आली. इकडे रोड चालू आहे. संकट टळून गेला. हा पूल जरा तिथल्यापेक्षा हाईट जास्त आहे, त्यामुळे या पुलावरून आलो. तर काय जबरदस्तच पाणी होतं. एवढं खरं आहे, माणसं जिथं पाणी दिसतील तिथं पहिली गर्दी होती. चला तर मग आता पुढे निघूया. भुसावळ.